येस. सो व्हेरी गुड इव्हनिंग ऑल. मायसेल्फ जितेश सोनवणे. मी आपल्या सर्वांचं उद्योगवर्धिनीकडून आयोजित सोलर इंडस्ट्रीमधील बिझनेस अपॉर्च्युनिटीज आजच्या या वेबिनारमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. सो बेसिकली जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्ण अक्रॉस द ग्लोब एनर्जी क्रायसिस हे फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जसं आता आपण मध्ये बघितलं की ज्या क्रूड ऑइलच्या ज्या प्राइसेस आहेत त्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि जास्तीत जास्त ज्या कंट्रीज आहेत त्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडे आता अडॉप्ट करत आहेत आणि सोलर सेक्टर हे आता एक नवीन बिझनेस जर आपल्याला सुरू करायचा असेल तर सोलर सेक्टर ही आता एक सनराईज इंडस्ट्री म्हणून आपण सर्व बघतो आहे. गव्हर्नमेंटही खूप सारे नवीन इनिशिएटिव्ह घेत आहे या फील्डमध्ये. तर आपल्याला जर एक नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर सोलर सेक्टर हे आपण नक्कीच कन्सिडर केलं पाहिजे. तर आजच्या या वेबिनारमध्ये आपण हेच बघणार आहे की नेमक्या सोलर सेक्टरमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत. नॉट जस्ट रूफटॉप सोलर, अपार्ट फ्रॉम रूफटॉप सोलर काय काय त्या व्यतिरिक्त अपॉर्च्युनिटीज आहेत मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, ट्रेडिंग मध्ये, आणि गव्हर्नमेंट काय काय इनिशिएटिव्ह घेत आहे, कशा पद्धतीने आपण एक सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल बिझनेस या फील्डमध्ये सुरू करू शकतो. या सर्व गोष्टी आपण आजच्या या वेबिनारमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत श्री विक्रम दांडेकर सर जे आहेत ते जॉईन झालेले आहेत. सो बेसिकली सरांचा 35 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सर स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी व्होल्टाज असेल, एबीबी असेल यासारख्या कंपन्यांसोबत काम केलेले आहे आणि त्यानंतर जवळपास 2009 पासून सर स्वतःची कंपनी सरांनी फॉर्म केली, इन्फेरिकॉन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, आणि त्या माध्यमातून सर सोलर जे सिस्टीम्स आहेत, सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, त्या व्यतिरिक्त सिवेज वॉटर ट्रीटमेंट असेल, एअर कंडिशनिंग असेल, यासारख्या फील्ड्समध्ये सर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करतात. त्यामुळे खूप डायव्हर्स असा सरांचा या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. सो आजच्या या वेबिनारमध्ये सर आपल्याला या सर्व विषयांवर गाईड करतील. So with this introduction, sir, welcome you in this session, and I will hand over to you. We can start the session. Thank you. Sir, unmute करा तुम्ही. ओके. Yes. सगळ्यांना ऐकू येतं माझा आवाज? आय गेस. Yes, audible. ओके. आपण आज हे बघू, इंट्रोडक्टरी सेमिनार आपण घेणार आहोत आणि जस्ट टू चेक की आपल्याला काय ऑप्शन्स आहेत, काय स्कोप आहे सोलर इंडस्ट्रीमध्ये, आणि अपार्ट फ्रॉम सोलर, नेट मीटरिंग, सोलर ऑफग्रिड, सोलर पंपिंग सिस्टम्स, हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर प्रोडक्ट्स काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते आपण बघू. तुम्हाला जे प्रश्न असले तर तुम्ही त्या चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाकू शकता. ओके ओके. सो अपॉर्च्युनिटीज फॉर एंटरप्रेन्युअर्स. एंटरप्रेन्युअर्स बेसिकली ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते आपण बघू. पहिला आहे ट्रेडिंग ऑफ सोलर प्रोडक्ट्स. सेकंड अपॉर्च्युनिटी इज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ट्रेडिंग ऑफ द प्रोडक्ट्स दॅट यू हॅव बीन ट्रेडिंग. तीसरा आहे इन्स्टॉलेशन कमिशनिंग ऑफ द सोलर प्लांट्स. चौथी अपॉर्च्युनिटी आहे AMC, अॅन्युअल ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स. सो आपण सगळे एक एक करून बघू काय काय आहेत अपॉर्च्युनिटीज. सो पहिलं आहे ट्रेडिंग ऑफ प्रोडक्ट्स. त्याच्यात आपले होम लाइटिंग सिस्टम्स आहेत, सोलर लँटर्न्स आहेत, हे रेडीमेड प्रोडक्ट जे मार्केटमध्ये मिळतात. सोलर कुकर, सोलर ड्रायर, सोलर हॉट वॉटर सिस्टम्स. सो फर्स्ट इज सोलर होम लाइटिंग सिस्टम. त्याच्यात नॉर्मली कसं असतं की हे रुरल एरियाजमध्ये जिथे लाईट्स फ्रिक्वेंटली जातात तिथे हे सोलर होम लाइटिंग सिस्टम्स वापरले जातात. सोलर होम लाइटिंग सिस्टम मध्ये नॉर्मली सोलर पॅनल असतो, त्याची बॅटरी बँक असते आणि लाईट्स असतात. दुसऱ्या व्हर्जन मध्ये त्याच सिस्टमला एक्सटेंड करतात पंखा, यू कॅन हॅव अ बॅट फॅन, किंवा मग कधी कधी टीव्ही सुद्धा लावू शकतो आपण त्याच सिस्टमवर. ओके, सो दिस इज होम लाइटिंग सिस्टम. दूसरा प्रोडक्ट आहे सोलर लँटर्न्स. सोलर लँटर्न, सोलर लॅम्प्स, सोलर गार्डन फिक्चर्स. त्याच्यात सोलर पॅनल ह्याच्यावर असतो, वर आतमध्ये लाईट असतो आणि अंधार झाला की लाईट्स ऑटोमॅटिकली सुरू होतात. सकाळी लाईट्स ऑफ होतात ऑटोमॅटिकली. आणि दीज आर ऑल रेडीमेड, यू हॅव टू बाय फ्रॉम मार्केट अँड सेल इट इन टू द कस्टमर्स. सो दिस ट्रेडिंग. तिसरा प्रोडक्ट आहे सोलर स्ट्रीट लाईट्स. आता सोलर स्ट्रीट लाईट्स मध्ये पूर्वी सगळे
कंपोनंट्स जे असायचे दे यूज टू बी ऑल सेपरेटेड आणि आपल्याला साईटवर जाऊन वी हॅड टू डू दी कनेक्शन्स. तर आजकाल बरेच इम्प्रूव्हमेंट झालेत या सोलर स्ट्रीट लाईट्समध्ये. एक प्रोडक्ट असा आहे इट्स कॉल्ड ऑल इन वन. त्याच्यात खांब देत नाही नॉर्मली, आपल्याला लावा लागतो खांब पोल, आणि बाकी सगळं जे आहे ते फिक्स्चरमध्ये सगळं येतं. त्या फिक्स्चरमध्ये LED लाईट असतो, लिथियम आयन बॅटरी असते आणि सेन्सर असतो जो मोशन सेन्सर असतो. सर लाईट्स नॉर्मली त्या एरियामध्ये जर कोणी मुवमेंट नसेल, सेन्स झाली नाही तर लाईट डिम होतो टू सेव्ह बॅटरी. सो दॅट इज ऑल इन वन स्ट्रीट लाईट. मग हे आहेत सेमी इंटिग्रेटेड स्ट्रीट लाईट्स ज्याच्यात पॅनल वेगळा येतो आणि लुमिनर वेगळं असतं. त्या लुमिनरच्या आत आपले लिथियम आयन बॅटरी विथ सेन्सर. आणि तिसरं आहे हा सगळ्यात कॉमन आहे ज्याच्यात आपण ऑल थ्री कंपोनंट्स आर सेपरेट, पॅनल सेपरेट, लाईट सेपरेट, बॅटरी सेपरेट आणि पोल. सो असे सोलर स्ट्रीट लाईट्स तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही ऑफर करू शकता. स्ट्रीट लाईट मॅन्युफॅक्चर करायची गरज नसते. यू कॅन बाय इट फ्रॉम दी मॅन्युफॅक्चरर अँड सेल इट टू द कस्टमर. मग सोलर कुकर्स वेगळ्या टाईपचे येतात. हे सगळे बेसिकली रेसिडेन्शियल सोलर कुकर्स आहेत. हा पॅराबॉलिक टाईप आहे ज्याच्यात सगळे जे सोलरचे रेज असतात ते रिफ्लेक्ट होऊन ह्या फोकल पॉइंटवर येतात जिथे आपण आपलं कुकर ठेवतो, समथिंग लाईक दिस या स्टँडमध्ये. आणि ते कुकरच्या आत भांडी असतं, ब्लॅक कलर पेंटेड भांडी, आणि मग ते सगळं शिजलं जातं आतमध्ये. किंवा बॉक्स टाईप येतो. बॉक्स टाईपमध्ये मिरर असतो, काच असते, त्या काचेचं झाकण असतं. त्या झाकणाच्या आत आपले बॉक्सेस असतात जे रिफ्लेक्टेड लाईटमध्ये ते सगळं गरम होतं आणि शिजलं जातं. राईस, भात, डाळ, चिकन बिकन सुद्धा त्याच्यात शिजलं जातं. सो सोलर कुकर्स येतात आपले. मग सोलर ड्रायर्स आणखीन एक चांगला प्रोडक्ट आहे. ह्याच्यात सुद्धा सगळ्यात लहान जे येतात सोलर ड्रायर्स ते 10 kg इनपुट मटेरियलचे असतात आणि ते मग वाढत यू कॅन गो अप टू 500 kg ऑल्सो. तुमचं तुम्हाला किती ड्राईंग करायचं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि तुमच्याकडे किती जागा आहे. तर सोलर ड्रायरमध्ये नॉर्मली ही अशी एक काच असते, चेंबर असतो आणि एक सोलर पॅनल असतो जो वारा सक करत असतो. तर त्या गरम जी रेदर हवा जी असते ती ओढली जाते आणि हीटिंगमुळे हे जे मटेरियल असतं इट इज बेसिकली डिहायड्रेशन. सो त्याच्यातलं जे पाणी असतं ते आपण काढतो आणि त्याच्यामुळे टमाटो असो, कांदे, हळद, मेथी, पालक हे सगळं आपण त्याच्यात ड्राय करू शकतो. ओके, देन सोलर हॉट वॉटर सिस्टम जी तुम्ही आता इट्स व्हेरी कॉमन. आता ऑलमोस्ट 15-20 वर्ष झालीत सोलर हॉट वॉटर सिस्टम्स मार्केटमध्ये येऊन. त्याच्यात 2 व्हरायटीचे असतात. एक आहे फ्लॅट प्लेट कलेक्टर म्हणतो आपण त्याला, FPC टाईप, ज्याच्यात पॅनल असतो. पॅनलच्या आतमध्ये एक कॉपर कलेक्टर असतं आणि त्याच्यावर काच असते आणि पाणी ह्याच्यात फ्लो केलं जातं आणि पाणी गरम होऊन वर जाऊन त्या टाकीत जाऊन स्टोअर होतं आणि जसं आपण वापरतो तेवढं थंड पाणी टाकीत परत येतं आणि तेच पाणी परत ह्याच्यात खाली सर्क्युलेट होऊन परत गरम पाणी वर जातं. आता सोलर हॉट वॉटर याच्यात दुसरा टाईप आहे जे आता मोस्ट कॉमन आहे, त्याला इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर्स म्हणतात, ETC टाईप ऑफ कलेक्टर्स. त्याच्यात सेम प्रिन्सिपल आहे. थंड पाणी टाकीत येतं, ते ह्या कलेक्टरच्या थ्रू गरम होऊन परत टाकीत जातं आणि यू हॅव हॉट वॉटर फॉर युजेस. बरं, हे झाले प्रोडक्ट जे आपण ट्रेडिंग करू शकतो. आता जर आपल्याला सेकंड लेवल पर्यंत पोहोचायचं असेल, म्हणजे वी डोंट वॉन्ट टू ट्रेडिंग, पण आपल्याला काहीतरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचंय, तर त्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज पुष्कळ आहेत. एक तर आपण जे प्रोडक्ट्स बघितले ते तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. ओके,
नाहीतर मग जे आपल्या सोलर रूफटॉपच्या प्रोजेक्ट्स मध्ये जे प्रोडक्ट्स लागतात ते आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो. तर बेसिकली कंपोनंट जे असतात सोलर रूफटॉप सिस्टम मध्ये ते ACDB म्हणजे एसी डिस्ट्रीब्युशन बॉक्स, DCDB म्हणजे DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स, लाइटनिंग अरेस्टर असतात, अर्थिंग पट्ट्या असतात, जियाच्या पट्ट्या आपण बनवून हॉट डिप गॅल्व्हनायझिंग करून ते आपण विकू शकतो. पॅनल माउंटिंग स्ट्रक्चर, त्याला मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर म्हणतात. दिस इज ऍक्च्युअली फॅब्रिकेशन ऍट साइट. आणि मग LED स्ट्रीट लाईट सुद्धा आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो. आपण हे प्रोडक्ट एक एक करून बघू काय. नेक्स्ट इज तुम्ही इन्स्टॉलेशन कमिशनिंगचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेऊ शकता. As part of starting business, you can start taking orders for doing installation and commissioning. त्याच्यात मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चरचं इन्स्टॉलेशन किंवा मग सिव्हिल वर्क रिलेटिंग टू अर्थिंग, AC आणि DC वायरिंगचे त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेऊ शकता. अर्थिंग कनेक्शन्सचे लेबर कमी करू शकता त्याच्यात. इन्स्टॉलेशन कनेक्शन ऑफ सोलर पॅनल्स आणि फायनली इन्स्टॉलेशन ऑफ द इन्व्हर्टर अँड कमिशनिंग ऑफ द सिस्टम. तर हे सगळे जे आहेत opportunities for starting your business. ओके, आता आणखीन एक क्रिटिकल पॅरामीटर आहे विच इज कॉल्ड अॅन्युअल मेंटेनन्स. नॉर्मली कसं होतं की इन्स्टॉलर साईट किंवा प्रोजेक्ट इन्स्टॉल करून जातो आणि बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमरला ही सर्व्हिस नंतर मिळत नाही आणि सर्व्हिस न मिळण्या कारण त्यांचं जनरेशन, एनर्जी जनरेशन कमी होतं. सो देर इज अन अपॉर्च्युनिटी फॉर टेकिंग अप अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स किंवा AMC O&M कॉन्ट्रॅक्ट्स. त्याच्यात मॉड्यूल क्लिनिंग येतं, रेग्युलर मॉड्यूल क्लिनिंग आणि चेकिंग ऑल इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. नॉर्मली हे वर्षातनं 2दा चेक करतो आपण. स्ट्रक्चर जे माउंट केलेले असतात, ज्याच्यावर पॅनल माउंट केलेले असतात, ते जर MS चे असतील तर त्यांचं रस्टिंग सुरू होतं. तर आपण त्या AMC मध्ये स्ट्रक्चरचं पेंटिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. मग मॉनिटरिंग ऑफ द एनर्जी सिस्टम आणि कुठे जर कमी होत असेल जनरेशन तर आयडेंटिफाईंग द एरिया ऑफ लो एनर्जी जनरेशन अँड देन टेकिंग करेक्टिव्ह मेजर्स. तर हे सगळं आपल्याला AMC मध्ये आपण करू शकतो, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टचे ऑर्डर्स. ओके, सो आपलं ट्रेनिंग आपण काय काय इन्क्लूड करणार आहोत. या ट्रेनिंग मध्ये आपण बेसिक्स ऑफ सोलर आणि सिस्टम कंपोनंट्स बघणार आहोत. काय आहेत कंपोनंट्स, आपल्या सिस्टम मध्ये काय काय लागतात, ते कसे ऑपरेट होतात, ते सगळं बघणार. मग डिझायनिंग मध्ये जाणार, त्याच्यात मॅचिंग दी एरे विथ टाइप ऑफ इन्व्हर्टर्स. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ऑप्टिमल जनरेशन करण्यासाठी आपल्याला इन्व्हर्टर बघावा लागतो, पॅनल सिलेक्ट करून त्याचं व्होल्टेज, स्प्रिंग व्होल्टेज ते सगळं आपल्याला कॅल्क्युलेट करून सिलेक्ट करावं लागतं. सो आपण ते बघणार, एरे मॅचिंग अँड टाइप्स ऑफ इन्व्हर्टर्स. मग आपण डिझायनिंग ऑफ द सोलर ग्रिड अँड सोलर ऑफ ग्रिड सिस्टम आपण ऍक्च्युअल डिझाईन घेणार. तर बऱ्याच वेळा आपण तुमचं कोणाचं इलेक्ट्रिसिटी बिल बघू, बिलावरनं आपण ऑफ ग्रिड सिस्टम आणि ग्रिड टाय सिस्टम दोन्ही डिझाईन करू आणि त्याच्यात डिझाईन करताना सिलेक्शन ऑफ इन्व्हर्टर, सिलेक्शन ऑफ पॅनल, सिलेक्शन ऑफ केबल साईज ते आपण सगळं करणार. सो that is included डिझायनिंग. मग साईट असेसमेंट. लेट्स से आता कस्टमरने तुम्हाला बोलावलं तर कस्टमरच्या साईटवर जाऊन काय काय चेक करायचं ते आपण बघू. एक चेकलिस्ट असते, ते आपण बघू काय, व्हॉट डेटा इज टू बी कलेक्टेड इन द चेकलिस्ट. मग आपण, बिकॉज दॅट बिकम्स अ बेसिस फॉर तुमचं बेसिक डिझायनिंग जे करावं लागतं ते ह्या साईट असेसमेंट शीटवरनं आपल्याला करता येतं. मग आहे मॉडेलिंग सॉफ्टवेअर. मार्केटमध्ये बरेच मॉडेलिंग सॉफ्टवेअर्स येतात जे लोक वापरतात फॉर 3D अनालिसिस किंवा शॅडो अनालिसिस
किंवा पॅनल लेआउट डिझायनिंग, ते सगळं व्हेरायटी ऑफ सॉफ्टवेअर्स आहेत ते आपण बघू. मग आपण प्रोजेक्ट कॉस्टिंग बघू. त्याच्यात एक प्रोजेक्ट कुठला तरी घेऊ आणि हाऊ टू अराइव्ह ॲट द कॉस्ट ऑफ द सिस्टम ते बघू. आणि फायनली कस्टमरचे प्रश्न असतात, तर त्यांच्या बरोबर काय बोलायचं, कसं बोलायचं, त्यांचे प्रश्न काय असतात, क्वेरीज, कॉमन क्वेरीज असतात. तर हे सगळे जे आहेत ते आपण इंटरॅक्टिव्ह विथ कस्टमर्सच्या सेक्शनमध्ये बघणार. ओके, सो आता आपण पटकन एक ही सिस्टम मध्ये काय काय कंपोनंट जातात ते आपण बघू. तर हे घर आहे, घरावर सोलर पॅनल्स लावले जातात. सोलर पॅनल्स, मग सोलर इन्व्हर्टर असतात. सोलर इन्व्हर्टरला, पॅनलला सोलर इन्व्हर्टर कनेक्ट करायला एसीडीबी, डीसीडीबी, डीसी केबलिंग असतात. आणि मग इन्व्हर्टर पासनं एसीडीबी असतो. ओके, एसीडीबी जो आपल्याला खाली मीटरिंग बॉक्स मध्ये कनेक्शन देतो. सो दॅट इज वाया एसी केबल आणि डीसी केबल. माउंटिंग स्ट्रक्चर असतं. रूफ असते तर स्लॅन्टिंग रूफ असेल, छत असेल, मेटलिक शेड स्ट्रक्चर असेल किंवा आरसीसी रूफ असेल, त्याच्याप्रमाणे आपलं मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर्स असतात. दर एक गच्चीवर आपला एक लाइटनिंग अरेस्टर असतो टू प्रोटेक्ट दी पॅनल्स फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक. कनेक्टर्स असतात, NC4 कनेक्टर्स म्हणतो आपण त्याला. आणि मेनली अर्थिंग असतं, ज्याच्यात आपण स्ट्रक्चरचं अर्थिंग, लाइटनिंग अरेस्टरचं अर्थिंग आणि पॅनलचं अर्थिंग आणि इन्व्हर्टरचं अर्थिंग, असे 4 अर्थिंग्स आपले असतात टू प्रोटेक्ट दी सिस्टम फ्रॉम शॉर्ट सर्किट. ओके, सो आपण एक क्विक बघू ग्रिड टाय सिस्टम कशी चालते. सो रात्रीच्या वेळेला ऑब्व्हियसली सूर्य नसतो, तर आपण ग्रिड मधनं पॉवर घेत असतो, एनर्जी घेत असतो ग्रिड पासून. सकाळच्या वेळेला आपलं सूर्य उगतो, त्यावेळेला पॅनल मधलं जनरेशन चालू होतं, ते इन्व्हर्टरच्या थ्रू आपल्या घरात येतं. पण सकाळच्या वेळेला जर गीझर चालू आहे किंवा लोड जास्त असेल, इस्त्री करायची असेल, तर सोलर मधनं एनर्जी पुरत नाही, तर त्यावेळेला आपण ग्रिड मधनं एनर्जी घेतो, जे नेट मीटरवर रेकॉर्ड झालेलं असतं, आपण किती घेतोय आणि त्यावेळेला काही एक्सेस जनरेशन होत नसतं. तर ते इट इज ओनली रेकॉर्डिंग व्हॉट युअर इम्पोर्टिंग फ्रॉम द सिस्टम. मग दुपारच्या वेळेला फुल जनरेशन चालू होत असतं, त्यावेळेला आपण ग्रिड मधनं काही घेत नाही. इनफॅक्ट त्यावेळेला दुपारच्या वेळेला नॉर्मली लोड कमी असतो घरात, तर सिस्टम इज ऍक्च्युली फीडिंग इन टू द ग्रिड, एक्सपोर्ट, इट्स कॉल्ड एक्सपोर्ट. संध्याकाळी सेम सिच्युएशन, पण 5 वाजता जनरेशन कमी होतं, अजून लोड घरातला वाढलेला नसेल, तर त्यावेळेला आपण घरातलं लोड वापरतो. असं सोलरचं लोड जनरेशन आपण घरात वापरतो आणि प्लस आपण एक्सपोर्ट करत असतो. आणि परत संध्याकाळी नो सनलाईट, तर आपण फक्त MSCB कडनं एनर्जी घेत असतो. तर हे सगळं जे आहे ते आपल्या नेट मीटरवर रेकॉर्ड होत असतं. नेट मीटरवर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्ही रेकॉर्ड होत असतात. आणि तुमचं जे बिल येतं मंथ एंडला, ते तुम्ही किती घेतलेत, किती वापरलेत आणि किती एक्सपोर्ट केलेत त्याच्यावरून तुमचं बिल येतं. नॉर्मली नेट मीटरिंग मध्ये आपण असं टार्गेट ठेवतो की तुमचं महिन्याचं बिल 0 यायला पाहिजे. कुठलं एनर्जी कन्झम्पशनचं बिल 0 यायला पाहिजे. बिलात तुमचं फक्त फिक्स चार्जेस येतात, जे आपल्याला दर महिने आपल्याला भरावे लागतात. सिंगल फेजला नॉर्मली 150 रुपये येतात, 150-200 रुपये, आणि 3 फेज मीटरला 350-330 त्या रेंजमध्ये असतात. ओके, सो ते झालं आपलं आजचं इंट्रोडक्शन टू दी प्रोग्राम.
येस सर, थँक्यू सो मच सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स. काफी सारे खूप सारे प्रश्न पण आलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये, तर आपण वन बाय वन सर्व जे प्रश्न आहेत ते वन बाय वन कव्हर करूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे सर की नेट मीटरिंग साठी आपल्याला काय प्रोसिजर असते सोलरच्या, नेट मीटरिंग प्लस ऑन ग्रिड सोलर आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर त्यासाठी नेमकी काय प्रोसिजर आहे? येस. ओके, सो बेसिकली प्रोसिजर मध्ये आधी आपल्याला MSCB ला आपल्याला ऍप्लिकेशन द्यावं लागतं. ऑनलाईन ऍप्लिकेशन असतं MSCB च्या साईटवर, आणि MSCB च्या साईटवर ऍप्लिकेशन केलं की त्यांची फीस भरावी लागते, आणि ती फीस भरले की रिसीट मिळते. ती रिसीट आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला MSCB च्या ऑफिसमध्ये सबमिट करावे लागतात. आता त्यांनी प्रोबेबली सगळं बदललंय. दे अलाउ अस टू सबमिट ऑल द डॉक्युमेंट्स ऑनलाईन. तर फिजिकल डॉक्युमेंट सबमिट करायची गरज पडत नाही, आणि ते सगळे डॉक्युमेंट्स बघतात. आणि MSCB ची लोक फिजिबिलिटीसाठी येतात. ते चेक करतात की ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग काय आहे, त्याच्यात स्पेअर कॅपॅसिटी आहे की नाही, ते सगळं बघून ते तुम्हाला सँक्शन लेटर देतात. पॅरलली तुम्ही मटेरियल प्रोक्युअरमेंट तुम्ही करू शकता. पॅरलली तुम्ही सिस्टम इन्स्टॉलेशन सुद्धा करून ठेवू शकता. आणि सँक्शन लेटर आलं की आपण MSCB ला पत्र देतो की आमचं इन्स्टॉलेशन झालंय, तुम्ही इन्स्पेक्ट करायला या. इन्स्पेक्ट करायला आले की ते आपल्याला अप्रुव्हल लेटर देतात, आणि पॅरलली पत्र असं देतात की मीटर्स पॅरलली आपल्याला एनर्जी मीटर आणि जनरेशन एनर्जी मीटर आणि नेट एनर्जी मीटर मार्केटमध्ये घेऊन ते नंबर्स त्यांना द्यावे लागतात. ते त्यांच्या लेटरमध्ये काय करतात, ते टेस्टिंग डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्शन देतात की हे मीटर टेस्ट करून द्या. सो मीटर टेस्टिंग होतं, आणि एकदा टेस्टिंग झालं की आपल्याला स्टॅम्प पेपरवर 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला MSCB बरोबर एग्रीमेंट करावं लागतं की आम्ही तुम्हाला 20 वर्ष एनर्जी विकू. आणि एकदा ते एग्रीमेंट साईन झालं की MSCB चे लोक येऊन ते मीटर लावतात. लास्ट मीटर रिडिंग घेतात आपल्या मीटरवरचं, जुन्या मीटरवरचं, आणि आपले नेट मीटर लावून देतात, जनरेशन मीटर लावून देतात, आणि युअर सिस्टम गोज ऑन. सो दॅट इज दी फुल प्रोसिजर. येस सर, अजूनही बरेचसे क्वेश्चन्स आहेत. सो ज्यांना प्रश्न असतील त्यांनी आपले प्रश्न जे आहेत ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करावे, आणि तुम्ही तुमचा हँड रेज करू शकता क्वेश्चन विचारण्यासाठी. अनम्यूट करून प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही तुमचा हँड रेज करा. जेव्हा चॅट बॉक्स मध्ये सर्व प्रश्न आपण कव्हर होतील तेव्हा मी वन बाय वन प्रत्येकाला अनम्यूट करून आपल्याला प्रश्न विचारण्याची देखील संधी देणार. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की जर विलेजेस मध्ये आपल्याला सोलर पंप्सचा हे इन्स्टॉलेशन जर करायचं असेल तर त्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहे आणि त्याचा नेमका काय स्कोप आहे? ओके, सो रुरल पंपिंगला गव्हर्नमेंटचं एक स्कीम आहे कॉल्ड कुसुम, KUSUM. पण त्याच्यात बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी जो असतो त्याला सर्टन पॅरामीटर्स किंवा सर्टन कंडिशन्स क्वालिफाय करायचे असतात, ज्याच्यानंतर त्याला 90% सबसिडी मिळते. ओके, सो बेसिकली आय थिंक 1-2 असे प्री रिक्वायरमेंट्स आहेत की शेतावर MSCBचं कनेक्शन नसायला पाहिजे. शेताचं एक काहीतरी साईज, मिनिमम साईज शेताचं असायला पाहिजे. तर नॉर्मली लोक काय करतात, जर क्वालिफाय होत नसतील तर मग ते सोलर पंप डायरेक्टली लावतात. आणि तसे अपॉर्च्युनिटीज पुष्कळ आहेत, बिकॉज इलेक्ट्रिसिटी बेसिकली लाईट्स आठवड्यातनं 3 तास सिंगल फेज, 3 तास 3 फेज रात्री येतात, रात्री नसतात. तर त्याच्याऐवजी दिवसात आपण जर पाणी आपल्याला मिळत असेल तर इट इज इझियर. तर म्हणून स्कोप पुष्कळ आहे सोलर पंपिंग सिस्टम्स. 1 किलोवॉट 1 HP पासून 10 HP पंपापर्यंत आपल्याला 15 HP सुद्धा आपल्याला सोलर पंपिंग आपण करू शकतो. आणि त्याच्यात विथ बॅटरी विदाउट बॅटरी दोन्ही असतात. सिलेक्शन असतो जी आपल्याला 3 फेज पंप आहे, 3 फेज सप्लाय आपल्याकडे आपल्या शेतावर आला असेल तर आपल्याला असं सुद्धा चॉईस आहे की तीच सिस्टम रात्री चालवायची असेल तर सिलेक्टर स्विच असतो, त्याच्यावरनं आपला तोच पंप
रात्री MSCBच्या 3-phase सप्लायवर आपण चालवू शकतो. So these are the various designs and opportunities पुष्कळ आहेत. येस सर, थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर हाय राईज बिल्डिंग्स मध्ये जर आपल्याला सोलर सिस्टीम इन्स्टॉल जर करायची असेल की ज्या अशा बिल्डिंगला की जिथे कंपाऊंड मिनिमम आहे आणि जास्त स्पेस अवेलेबल नाहीये, तर अशा बिल्डिंग साठी काही ऑप्शन्स आहेत का अवेलेबल? ओके, गुड क्वेश्चन. बेसिकली हाय राईज बिल्डिंग्स मध्ये ना कच्च्या छोट्या असतात, बिकॉज व्हर्टिकल असं बिल्डिंग गेलेली असते, तर एरिया ऑन द टेरेस इज नॉर्मली लिमिटेड. तर हाय राईज बिल्डिंग मध्ये नॉर्मली लोक कॉमन मीटरवर जो लोड असतो, म्हणजे पंपिंग सिस्टम, सोलर नाही सॉरी, पाण्याचे पंप, लिफ्ट आणि लाइटिंग, स्टेअरकेस लाइटिंग आणि पार्किंग लाइटिंग, तर हे जी सिस्टम आहे ती सोलरवर करतात ते कॉमन मीटरला. मग तेवढी जागा पुरते, म्हणजे 5 किलोवॉट 10 किलोवॉटची सिस्टम लावायला जागा असते त्याची, तर ते नॉर्मली कॉमन मीटरला लावतात. बिकॉज लेट्स से माझा फ्लॅट आहे आणि मला लावायचा आहे, तर सोसायटी नॉर्मली आपल्याला परमिशन देत नाही इंडिव्हिज्युअलला सोलर लावण्यासाठी, बिकॉज ती मग कच्ची जाते, तुम्ही कच्चीवर किती जागा घेणार, ते सगळं प्रश्न येतात. तर मग नॉर्मली सोसायटीमध्ये कॉमन मीटरवर सोलर लावलं जातं आजकाल. इंडिव्हिज्युअल्स नॉर्मली त्यांना परमिशन मिळत नाही सोसायटीकडून. ओके, येस सर. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की जर या बिझनेस मध्ये जर आपल्याला नवीन सुरुवात करायची असेल, तर बेसिकली काय मिनिमम काय असला आपला मिनिमम क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, आणि त्या व्यतिरिक्त नेमकं आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ती साधारणतः किती लागते? ओके. सो पहिला आहे की यू नीड टू हॅव बेसिक क्वालिफिकेशन, म्हणजे तुम्ही जे कनेक्शन्स करणार आहात, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स करणार आहात, इट इज गुड टू हॅव नॉलेज अबाउट हाऊ टू साईज युअर केबलिंग, किंवा तुम्ही ज्या कोर्स जॉईन केला, तर मी सिलेक्शन ऑफ इन्व्हर्टर, सायझिंग ऑफ इन्व्हर्टर, ते आपण शिकणार आहोत त्याच्यात. फॉर दी फायनान्स पार्ट ऑप्शन्स आहेत असे. एक, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर ट्रेडिंग डायरेक्टली तुम्ही करू शकता, बिकॉज देर इज नो इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर ट्रेडिंग. करेक्ट. एक, स्ट्रीट लाईट्स लावायचे, तर तुम्ही काय करणार, स्ट्रीट लाईट मॅन्युफॅक्चर कडनं कोटेशन घेणार, कस्टमरला देणार, त्याच्यात मार्जिन्स ऍड करणार आणि कस्टमरकडनं ऑर्डर मिळाली ऍडव्हान्स घेणार. प्रिफरेबली ऑर्डर इतका घ्यायचा की आपल्या पॉकेटमध्ये काही जात नाही, आणि सप्लायरला पैसे ट्रान्सफर करून मटेरियल येऊन इन्स्टॉलेशन करून दी प्रोजेक्ट इज कम्प्लिटेड. सो नॉर्मली टू स्टार्ट अ बिझनेस यू कॅन फर्स्ट स्टार्ट विथ ट्रेडिंग, जर लिमिटेड फायनान्स असतील तर. ओके, जर फायनान्स असेल तर यू कॅन स्टार्ट विथ EPC. आपण जे करणार आहोत, ओळखीच्या लोकांकडनं ऑर्डर्स घेऊन त्यांचे प्रोजेक्ट आधी ते चालू करायचं, फ्रेंड्स अँड फॅमिली, आणि मग एकदा रेफरन्स वाढला आपला की मग आपण नंतर वर्ड ऑफ माउथ किंवा लोकांचे रेफरन्सेस कडनं आपल्याला प्रोजेक्ट मिळू शकतात. सो तुमचं फायनान्शियल केपेबिलिटी किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. ओके. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर, जर आपल्याला सोलर कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर काम करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला ऍज अ कॉन्ट्रॅक्टरचं जे लायसन्स आहे ते रिक्वायर्ड असतं? इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स नॉर्मली लागत नाही फॉर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स. हे 2, 3, 5, 10, 50 किलोवॉट साठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स लागत नाही. मोठे प्रोजेक्ट्स असतील, किलोवॉट, लेट्स से 500 किलोवॉट्स किंवा 1 मेगावॉट स्केल, तिथे डेफिनेटली लागतात, बिकॉज आपण एकतर पॉवर जास्ती असते प्लांटची, आणि आपण 11 kV किंवा 33 kV मध्ये आपण काम करत असतो मेगावॉट स्केलला, तर तिथे डेफिनेटली इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स लागतो. पण अदरवाइज रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स लागत नाही. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की अपॉर्च्युनिटीज तर सर आपण सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा आहेत, बट इन द म्हणजे काही सोलरचे कंपोनंट्स आहेत सोलर सिस्टीमला लागणारे, सो बेसिकली त्या कंपोनंट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा ट्रेडिंग मध्ये काही संधी आहे का अपार्ट फ्रॉम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स? तुम्हाला जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल
तर मी तुम्हाला जी लिस्ट दाखवली ना, काय काय आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो, त्याच्यात ACDB आहे, DCDB आहे, लाइटनिंग अरेस्टर्स आहेत, अर्थिंग कनेक्शन, अर्थिंग स्ट्रिप्स आहेत. हे आपल्याला मॅन्युफॅक्चर आपण करू शकतो. पण त्याच्यात सुद्धा ना मिनिमम शॉप असायला पाहिजे, असेंब्ली लाईन असायला पाहिजे, वर्क बेंचेस असायला पाहिजे, वर्कर्स लागतील. हे सगळं तुम्ही तुमच्या फायनान्सिंग केपेबिलिटीवर सगळं अवलंबून असतं. सी अल्टिमेटली एव्हरीथिंग इज मनी. तर तुमच्याकडे जर जागा ऑलरेडी असेल तर त्या जागेत तुम्हाला काय तुम्ही चालू करू शकता ते सिम्पलेस्ट इज असेंब्ली लाईन. असेंब्ली लाईन मध्ये ACDB DCDB. ओके, बट नाहीतर मोठं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करा. इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायर्स अ व्हेरी बिग इन्व्हेस्टमेंट. मॉड्यूलर मॅन्युफॅक्चरिंग इवन मोर इन्व्हेस्टमेंट. तर ते आपल्या फायनान्सिंग कॅपॅसिटीच्यावर सगळं अवलंबून असतं. व्हॉट यू कॅन स्टार्ट. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर गव्हर्नमेंट आपल्याला काही सबसिडी प्रोव्हाइड करते का? जर आपण नवीन बिझनेस सुरू करत असू तर आपल्याला कुठल्या प्रकारच्या सबसिडी सोलर सेक्टरमध्ये सध्या अवेलेबल आहे? Okay. So basically, there is no subsidy for you to start business unless you go to MSME कडनं लोन घेतला किंवा बँकेतलं लोन घेतला फॉर फायनान्सिंग. पण सबसिडी जी आहे ती रेसिडेन्शियल सेक्टर मध्ये सोलर इन्स्टॉलेशन साठी MSCDCL सबसिडी देते आहे. पण त्याच्यात यू हॅव टू बी रजिस्टर्ड विथ MSCDCL आणि ती प्रोसेस आत्ता संपली आहे. त्यांचं टेंडर आलं होतं नोव्हेंबर 2021 मध्ये आणि आता वेंडर सगळे फायनलाइज झाले. पण तुम्हाला अजून एक अपॉर्च्युनिटी आहे, ती अशी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे MNRE आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, ते सुद्धा सबसिडी स्कीम आहे त्यांची आणि त्याच्यासाठी आपल्याला लोकल इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे MSCDCL इथे आपल्याला रजिस्टर करावं लागतं. त्याच्यासाठी त्यांनी फॉर्म्स दिले. ते फॉर्म भरून 5 वर्षाची बँक गॅरंटी त्यांना सबमिट करावं लागते ऑफ 2.5 lakhs 2.5 lakhs ची. आणि ते केलं की MSCDCL मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होईल. एकदा रजिस्ट्रेशन झालं की MNREच्या साईटवरनं जे लोक अप्लाय करतील सबसिडीसाठी त्या ऍप्लिकेशन मध्ये तुमचं नाव सिलेक्ट होऊन तुम्ही तो प्रोजेक्ट तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. त्याच्यात ह्या दोघांमध्ये एक मोठा फरक असा आहे की जे लोक MSCBच्या टेंडरच्या थ्रू क्वालिफाय झाले त्यांना ऑर्डर घेताना सबसिडी कस्टमरला देऊन मग ऑर्डर घ्यावी लागते. म्हणजे लेटस से की सबसिडी प्रोजेक्ट ऑर्डर 100 रुपयाचा आहे आणि सबसिडी 40 रुपयाची. तर तुम्ही ऑर्डर घेताना किंवा जे क्वालिफाईड वेंडर्स आहेत त्यांना 60 रुपये घेऊन कस्टमरची ऑर्डर एक्झिक्यूट करावी लागते आणि जी सबसिडी अमाऊंट आहे ती त्यांना MSCB कडनं सगळं काम झाल्यानंतर मिळते. सो हे झालं MSCBचं टेंडर. पण जे MNREचं टेंडर आहे सर, MNREची स्कीम आहे त्याच्यात MNRE कस्टमरला डायरेक्ट सबसिडी ट्रान्सफर करणार त्यांच्या अकाउंटमध्ये. म्हणजे तुम्ही ऑर्डर घ्याल 100 रुपयाची कस्टमरकडनं, तुम्हाला 100 रुपये कस्टमरकडनं मिळतील आणि कस्टमरला सबसिडी अमाऊंट जी आहे 40 रुपये ती त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा होईल. सो असे 2 स्कीम्स आहेत, एक सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि एक स्टेट पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीची. पण पहिलं जे आहे MSCDCLचं त्याचं आता बंद झालंय बिकॉज ते टेंडर्स काय म्हणतात त्याला वेंडर ऑलरेडी फ्रोज झाले. पण MNREच्या स्कीम मध्ये तुम्हाला करताय जर तुम्ही 2.5 lakhsचं तुम्ही बँक गॅरंटी दिली. सो दिस इज सबसिडी फॉर कस्टमर नॉट फॉर इन्स्टॉलर. म्हणजे तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला सबसिडी गव्हर्नमेंट कडनं काही मिळत नाही. ओके, येस सर. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन सर, आपण जी इन्सेंटिव्ह स्कीम सांगितली PM कुसुम स्कीम त्या संदर्भात आहे. सो बेसिकली त्यासाठी मिनिमम किंवा मॅक्झिमम अशी कॉस्टची लिमिट गव्हर्नमेंटने डिफाईन केलंय? नाही, कुसुम मध्ये दॅट इज नो व्हॅल्यू.
इट इज कुसुम इज सोलर पंपिंग स्कीम. त्या सोलर पंपिंग स्कीम साठी तुम्ही जर MSEBच्या साईटवर गेलात ना तर तिथे तुम्हाला कुसुम ऍप्लिकेशन फॉर कुसुम ओके पंपिंग सिस्टम, तर त्याच्यात तुम्हाला काहीतरी पॅरामीटर्स क्वालिफाय करावे लागतात टू गेट 90% सबसिडी. ओके, सो म्हणजे आय होप आय आन्सर्ड द क्वेश्चन करेक्टली. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर आपल्याला जर सोलर पॅनलच्या इन्स्टॉलेशन मध्ये जसं आपण सांगितलं की बऱ्याचशा संधी आहेत बिझनेससाठी, बट जे मेंटेनन्स आहे मेंटेनन्स मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी सध्या या सेक्टरमध्ये काही आहेत? जॉब ऑपॉर्च्युनिटीज यू हॅव टू अप्रोच. आता बघा इन्स्टॉलेशन कंपनीज असतात, O&M कंपनीज असतात, राईट. सो इन्स्टॉलेशन कंपनीज मध्ये आपण त्या कंपनी शोधून त्यांना आपलं CV पाठवावा लागतो, बायोडेटा, आणि मग जर नोकरी मिळाली तर यू कॅन गेट अ जॉब इन द इन्स्टॉलेशन कंपनी. O&M करणारे कंपनीज आहेत, येत आहेत आता. इनफॅक्ट तो जो बिझनेस आहे ना O&Mचा तो आता वाढत जाणार आहे, बिकॉज इन्स्टॉलेशन कंपनीज काम करून पळून जातात, O&M करत नाही. तर ही जी अपॉर्च्युनिटी ना O&Mची ती आता सुरू होतीये. तर तुम्ही कोणाची नोकरी न करता स्वतःच चालू करा. इट इज अ बेटर आयडिया. स्टार्ट युअर ओन बिझनेस ऑफ टेकिंग अप O&M कॉन्ट्रॅक्ट्स. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन सर ट्रेडिंगच्या संदर्भात आहे. जर आपल्याला ट्रेडिंग मध्ये जर सुरुवात करायची असेल तर बेसिकली आपण सुरुवात कशी केली पाहिजे? ट्रेडिंग म्हणजे काय, आपण एक कस्टमर असतो, तो त्याला आपण भेटतो कधीतरी, तो म्हणतो अरे भाई मेरे को सोलर स्ट्रीट लाइट लगाने का है, राईट. तर लेट्स से कोणाचं तरी शेत आहे, फार्म हाऊस आहे, आणि फार्म हाऊस वरचा जो रस्ता आहे ते अंधारात असतो, तर त्याला लेट्स से लाइटिंग करायचंय त्या रस्त्यावरचं, तर तो तुमच्या ओळखीचा आहे. तर तो म्हणणार तुम्हाला अरे तुम्हारे पास सोलर स्ट्रीट लाइट है क्या, तो तुम्ही हवं म्हणणार, आणि मग सोलर स्ट्रीट लाइट मॅन्युफॅक्चरकडे त्याच्याकडनं प्राइसेस घेणार, आणि तुमच्या मित्राला किंवा ओळखीचे त्यांना तुम्ही कोटेशन देणार. ऑर्डर फायनलाइज झाली की त्यांच्याकडनं पैसे घेणार, ऍडव्हान्स घेणार, सप्लायरला देणार, मटेरियल येणार, तुम्ही इन्स्टॉल करणार. दॅट्स इट, सो सिम्पल. सो ट्रेडिंग मध्ये नॉर्मली इट्स इझिएस्ट टू स्टार्ट टू ट्रेडिंग. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट मिनिमम असते, आणि इझिएस्ट टू स्टार्ट इज हे. ओळखीचे लोकांना विचारायचं तुम्हाला होम लाइटिंग सिस्टम लागणार आहे का, किंवा तुम्हाला सोलर कुकर्स मध्ये इंटरेस्ट आहे का, किंवा सोलर ड्रायर्स मध्ये आहेत का इंटरेस्ट, किंवा हॉट वॉटर सिस्टम, असे बरेच ऑपॉर्च्युनिटीज येतात. तर स्टार्ट विथ मित्र आणि ओळखीचे लोक, हे तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही जर अप्रोच केलात की दॅट इज द स्टार्टिंग. येस सर. सो बरेचसे क्वेश्चन्स सर आपल्या कोर्सच्या संदर्भातही आहेत. सो बेसिकली उद्योग वर्धिनीचा आपला 2 आठवड्याचा हा लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे, सोलर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि ज्यामध्ये आपण लाईव्ह ऑनलाईन एक ऑफलाईन प्रॅक्टिकल सेशन पण या कोर्समध्ये घेणार आहोत. बेसिकली हायब्रिड मोड मध्ये आपण हा कोर्स जो आहे तो आता लॉन्च करतो आहे. सो त्याचे डिटेल जे आहेत ते क्विकली आपल्या सर्वांसोबत मी शेअर करतो, आणि त्यानंतर आपण जे बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते पण कव्हर करतो. सो आपला हा 2 आठवड्याचा लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो येत्या वेनसडे पासून म्हणजे नेक्स्ट बुधवार पासून 22 जून पासून सुरू होतो आहे. आणि बेसिकली लाईव्ह ऑनलाईन आपला कोर्सचा फॉर्मॅट असेल, त्यामध्ये प्रॅक्टिकल सेशनही असेल. ज्यांना कन्व्हिनियंट असेल ते प्रॅक्टिकल सेशन ऑफलाईनही अटेंड करू शकता, किंवा तुम्ही लाईव्ह ऑनलाईन पद्धतीने प्रॅक्टिकल सेशन साठी जॉईन होऊ शकता. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. तो प्रॅक्टिकल गायडन्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल. सिलेबसमध्ये जर आपण बघितलं की आपण अगदी बेसिक्स पासून या कोर्सला सुरुवात करणार आहे. म्हणजे जरी तुमचं इलेक्ट्रिकलचं किंवा तुमचं कुठलंही टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल बेसिकली, तरी डेफिनेटली तुम्ही या कोर्सला एनरोल करू शकता. त्यामध्ये बेसिकली आपण करंट मार्केट सिनेरिओ काय काय आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिलचं जे कॅल्क्युलेशन्स असतात, बेसिकली कन्झम्पशन वर्सेस सोलरची जी कॅपॅसिटी आहे ते कॅल्क्युलेशन्स आपण बघणार आहोत. सोलर सिस्टीमचे जे सायझिंग आहे त्याचे विथ एक्झाम्पल आपण ते डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर जे कंपोनंट्स आहेत, मग त्यामध्ये पॅनल्स असतील, इन्व्हर्टर्स असतील, स्ट्रक्चर असेल सिस्टीमचं, लाइटनिंग अरेस्टर्स असतील,
एसीडीबी, डीसीडीबी, त्यानंतर जे कनेक्टर्स वगैरे हे सर्व जे ओव्हरऑल कंपोनंट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये या कोर्समध्ये शिकवणार आहे. त्यानंतर जी वायरिंग आहे, ॲरे मॅचिंग, इन्व्हर्टर्स, त्यानंतर बेसिकली साईट व्हिजिटसाठी आपल्याला जे क्वेश्चनियर्स लागतात किंवा साईट सर्व्हे कसा करायचा या गोष्टी पण आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स, सोलर प्लांटचा मेंटेनन्स कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर नेट मीटरिंगसाठी काय काय रिक्वायरमेंट्स असतात ते आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड सोलर मध्ये काय डिफरन्स असतो नेमका. त्यानंतर ओव्हरऑल जे कॅल्क्युलेशन्स आहेत, बेसिकली बरेचसे आता चॅटबॉक्स मध्ये जे क्वेश्चन्स ते बेसिकली कॅल्क्युलेशनच्या रिगार्डिंग आहे की आमच्याकडे एवढं एवढं लँड आहे आणि तिथे इतक्या इतक्या किलोवॅटचा आपला प्रोजेक्ट जो इन्स्टॉल करायचा. सो बेसिकली अशा पद्धतीचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. त्या व्यतिरिक्त जे सोलरच्या ज्या फायनान्सिंगच्या रिगार्डिंग ज्या काही स्कीम्स अवेलेबल आहेत किंवा स्टार्ट टू एंड रूफटॉप सोलर जे आहे ते फ्रॉम स्क्रॅच आपण कव्हर करणार आहे. त्यामध्ये रूफटॉप सोलरसाठीचे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत किंवा आपल्याला जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट कमर्शियल रूफटॉप साठी जो लागतो तो कशा पद्धतीने बनवायचा हे आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. त्यानंतर अपार्ट फ्रॉम रूफटॉप सोलर जे सोलरचे बाकीचे जे प्रोडक्ट आहेत, जसं सरांनी सांगितलं की त्या व्यतिरिक्त सोलर पंप्स आहेत, सोलर लँटर्न्स आहेत आणि इतरही प्रोडक्ट्स आहेत की ज्यामध्ये आपण बेसिकली बिझनेस सुरू करू शकतो. तर हे इतर प्रोडक्ट्स नेमके कोणते कोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये यामध्ये बघणार आहे. त्यानंतर जे बिझनेस इनपुट्स आहेत, म्हणजे टेक्निकल इनपुट्स आपल्या कोर्समध्ये डेफिनेटली कव्हर होतील, बट अपार्ट फ्रॉम टेक्निकल इनपुट्स आपण काही बिझनेस इनपुट्स पण कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. त्यामध्ये बेसिकली मार्केट सर्व्हे कसा करायचा, त्यानंतर ज्या फायनान्सच्या रिगार्डिंग गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स अवेलेबल आहेत त्या कशा पद्धतीने आपण अवेल करू शकतो, त्याच्या बेनिफिट्स किंवा काय काय आहेत किंवा त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका कसा आहे हे पण आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. त्यानंतर बेसिकली जेव्हा एक मेन सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज असतं ते म्हणजे जेव्हा आपण नवीन बिझनेस सुरू करतो, तर नवीन बिझनेस सुरू करताना जे काही आपण एक नेटवर्क आपण कसं बनवायचं किंवा स्वतःचे मार्केटिंग कशा पद्धतीने करायची या सगळ्या गोष्टी पण आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तो आपण बघू शकता की लास्ट बॅचचं एक आपण लाईव्ह ऑनलाईन आपण एक प्रॅक्टिकल सेशन बेसिकली लास्ट बॅचचं कंडक्ट केलं होतं, तर त्याचा हा एक व्हिडिओ पण इथे आपण बघू शकता. तर सेम फॉर्मॅटमध्ये आपण ऑफलाईन प्रॅक्टिकल सेशन जे आहे ते या बॅचमध्ये कंडक्ट करणार आहे आणि लाईव्ह ऑनलाईन सेशन्स आपले असतील, त्यामुळे जे काही आपले प्रश्न आहेत, जे काही शंका आहेत ते आपण सेशनमध्ये सरांना विचारू शकता. सर बेसिकली मेंटर हे उद्योगपतींचे डायरेक्टर सुनील चांदक सर आणि विक्रम दांडेकर सर हे दोन मेंटर आपल्याला या कोर्समध्ये गाईड करणार आहेत. सो कोर्सचे जे हायलाइट्स आहेत त्यामध्ये बेसिकली तुम्हाला 1 to 1 असिस्टन्स मिळेल, हँड्स ऑन ट्रेनिंग मिळेल, ऑफलाईन आपलं प्रॅक्टिकल सेशन आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रॅक्टिकल आणि ऍक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला तिथे बेसिकली मिळेल. त्यानंतर जे काही आपल्या कोर्सच्या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत त्या आपण आपल्याला तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे आफ्टर इव्हन कोर्स कम्प्लिशन जर आपल्या काही क्वेरीज असतील तर पुन्हा तुम्ही या रेकॉर्डिंग्स आणि कोर्सचे जे स्टडी मटेरियल आहे ते रेफर करू शकता. आणि लाईव्ह ऑनलाईन आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात त्यामुळे तुमचा प्रत्येक प्रश्न जो आहे तो डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर होणार आहे. सोबतच आपण उद्योगवर्धिनीकडून आपल्याला एक कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेटही देतोय आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्टिफिकेटही मिळेल. आपण बघू शकता की बरेचसे कोर्सचे जे फीडबॅक्स आहेत प्रिव्हियस बॅचेसचे ते पार्टिसिपंट्सने आमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स या ट्रेनिंगला मिळालेला आहे आणि खूप बरेचसे असे पार्टिसिपंट आहेत की ज्यांनी सक्सेसफुली हे ट्रेनिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि ते आज या फील्डमध्ये खूप चांगलं काम करत आहेत. सो असे बरेचसे फीडबॅक्स आपण वेबसाईटवर बघू शकतात, बरेचसे टेस्टिमोनियलचे व्हिडिओजही इथे आहेत. सो या कोर्ससाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असं स्पेसिफिक काही नाही आहे. जर तुम्हाला बिझनेस सुरू करण्याची इच्छा असेल सोलर सेक्टरमध्ये तर डेफिनेटली तुम्ही या कोर्सला एनरोल करू शकता. कोर्सचे रजिस्ट्रेशन प्रोसेस अगदी सिंपल आहे. तुम्हाला वेबसाईट चॅटबॉक्स मध्ये मी आता एक लिंक पेस्ट करतो आहे, तुम्हाला त्या लिंकवर जाऊन जस्ट एक सिंपलचा रजिस्ट्रेशन फॉर्मचा तो फिलअप करायचा आहे आणि तिथे पेमेंटचाही ऑप्शन आहे. 3,600 इतकी एकदम नॉमिनल आपण या कोर्सची जी फीज आहे ठेवलेली आहे आणि टायमिंग जो असेल तो कोर्सचा इव्हिनिंग 7 ते 8:30 असा टायमिंग असणार आहे. सो ज्यांना ज्यांना कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ते चॅटबॉक्स मध्ये आता एक लिंक मी देतोय, त्या लिंकवर जाऊन आपण कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. ओके. सो बाकी बरेचसे क्वेश्चन सर अजूनही आहेत चॅटबॉक्स मध्ये, आपण वन बाय वन तेही कव्हर करूया. बेसिकली शेतीमध्ये जे शेततळ असतं तर त्यावर आपण सोलर पॅनल इन्स्टॉल करू शकतो का, असं काही पॉसिबल आहे का? कुठे कुठे सॉरी जे शेतीमध्ये जे शेततळ असतं तर तिथे सोलर पॅनल इन्स्टॉल करू शकतो. हो 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 अच्छा शेतवर ऍक्च्युली काय होतं की शेततळ किती मोठं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. फ्लोटिंग सोलर प्लांट्स असतात पण ते नदीवर किंवा मोठ्या
लेक्सवर पॉन्ड्स त्याच्यावर असतात. सो फ्लोटिंग सोलर प्लांट्स. पण शेततळ नॉर्मली इतके मोठे नसतात, तर तिथे त्याच्यावर लावू शकतो. म्हणजे असं नाहीये की नाही लावू शकत, नथिंग इज इम्पॉसिबल. पण लिमिटेड कॅपॅसिटीचं प्लांट होईल त्याच्यावर एनर्जी जनरेशन. ओके. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की बायफेशियल पॅनल हे सध्या अवेलेबल आहेत का, आणि ते बेसिकली इन्स्टॉलेशन साठी ते योग्य आहेत? ओके. सो आता बायफेशियल पॅनल जे असतात ते काय असतात, नॉर्मल आपले जे पॅनल असतात त्यांचं एकच सरफेसवरनं आपण एनर्जी जनरेट करत असतो. बायफेशियल मध्ये समोरून आणि मागून दोन्ही साईडला जनरेशन करू शकतो आपण. आता वरच्या साईडला डायरेक्ट सूर्य पडत असतो वरच्या साईड पॅनलवर, पण खालच्या साईडला रिफ्लेक्शन येत असतं. म्हणजे जो जमिनीवर रिफ्लेक्ट होऊन पॅनलवर लाईट जी पडतो तेच तेवढ्यातनं जनरेशन होतं. तर नॉर्मली 10-15% जास्ती त्याच्यात कम्पेअर्ड टू नॉर्मल पॅनल 10-15% जास्ती जनरेशन होतं, डिपेंडिंग ऑन आपण कसे पॅनल्स लावले. आता बायफेशियल नॉर्मली आपण आरसीसी फ्लोर टेरेसवर आपण लावू शकतो, बिकॉज त्या जमिनी फ्लोअरवरचं लाईट रिफ्लेक्ट होऊन पॅनलच्या खालच्या साईडला पोचतं आणि त्याच्यावरनं ते जनरेशन होणार आहे. बायफेशियल नॉर्मली आपण ग्राउंड माउंटेड सिस्टमवर आपण लावत नाही, बिकॉज जास्ती रिफ्लेक्टेड लाईट पडत नाही पॅनलचा. तो आहे तसे महाग असतात. जस्टिफिकेशन फॉर प्राइस वर्सेस जनरेशन अजून तरी तो रेशो अजून आला नाहीये, म्हणून जास्ती वापर होत नाही बायफेशियलचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सर सोलर फार्मिंगच्या रिगार्डिंग आहे. सो बेसिकली जर आपल्याकडे लँड जर असेल आणि त्यावर आपण सोलर पॅनल इन्स्टॉल करून ती इलेक्ट्रिसिटी गव्हर्नमेंटला देऊ शकतो, असं काही आहे का मग? ओके. आता ही जी सोलर फार्मिंगची जी स्कीम आहे, दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यात. दोन ऑप्शन्स. एक आहे की तुमची जमीन आहे, तुम्हाला प्लांट लावायचा आहे आणि तुम्हाला कस्टमर्स असले तर तुम्ही त्यांना ही एनर्जी तुम्ही विकू शकता युझिंग MSEB's नेटवर्क. आणि त्याच्यात MSEB ला ₹1.5 किंवा ₹2 पर युनिट आपल्याला द्यावे लागतात. ही झाली स्कीम. दुसरी स्कीम अजून तरी आलं नाहीये, ज्याच्यात अजून तरी स्कीम गव्हर्नमेंटला विकायची स्कीम अजून नाही आली, बिकॉज ते फार कमी रेट देतात. म्हणजे ₹2.5-3 रेट देतात तुम्ही जर लावलं तर. त्याच्यात काहीच बेनिफिट नाही. तर तुमच्याकडे जर जमीन असेल आणि तुमच्याकडे किंवा ओळखीतले कोणी मोठे इंडस्ट्रीचे लोक असतील तर तुम्ही पॉवर परचेस एग्रीमेंट तुम्ही करू शकता त्यांच्याबरोबर. लेट्स से आता मोठी फॅक्टरी जिथे त्यांना 1 मेगावॉट युनिट्स दर महिन्याला लागत असतील, तर तुम्ही असा एक प्लांट लावू शकता ज्याच्याने तेवढे युनिट तुम्ही जनरेट करून त्यांना विकू शकता ॲट अ मच बेटर रेट दॅन सेलिंग इट टू गव्हर्नमेंट. सो आहे, पुष्कळ स्कोप आहे. थँक्यू. सो आपल्या प्रिव्हियस बॅचचे जे पार्टिसिपंट आपल्यासोबत जॉईन झालेले, सो बेसिकली बरेचसे पार्टिसिपंट आपले या फील्डमध्ये काम करतात. तर आपल्या प्रिव्हियस बॅचचे जे पार्टिसिपंट आहेत सर शुभम कुंदळकर सर, ते आपल्यासोबत आजच्या वेबिनारमध्ये जॉईन झालेले आहेत. तर शुभम सर, तुम्ही अनम्यूट करून आपला एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर करू. येस शुभम सर, मी आपल्याला अनम्यूट करण्याची परमिशन दिलेली आहे. तुम्ही अनम्यूट करून तुमचा ओव्हरऑल जो काही फीडबॅक आहे आणि आपले पुढे काय प्लॅन्स आहेत ते तुम्ही शेअर करू शकता. ओके. नो इश्यूज. आय थिंक त्यांच्याकडे थोडा नेटवर्क इश्यू आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. बरेचसे क्वेश्चन अजूनही चॅट बॉक्स मध्ये आहेत आणि काही पार्टिसिपंटने हँड पण रेज केलेला आहे. तर ज्यांना क्वेश्चन्स आहेत तर मी त्यांना अनम्यूट करण्याची परमिशन देतोय. प्रवीण शेळके सर, तुम्ही अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा सर,
माझं असं विचारायचं होतं की आता तुम्ही बोलले की आपण एखाद्याचं बिल बघून त्यानुसार त्याला लोड कॅल्क्युलेट करून ऑन ग्रिड सिस्टमसाठी हे देऊ शकतो कोटेशन म्हणा की किंवा कसं बसवायचं सिस्टम ते. तर आता मुंबई सारखा भाग आहे तर इकडे कधी कधी पावसाळ्यामध्ये 8 दिवस 7 दिवस 10 दिवस 15 दिवस ऊनच येत नाही, ढगाळ वातावरण असतं. तर अशा वेळेला कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो? हॅलो हॅलो हॅलो. येस येस, जस्ट अ मिनिट सर. तुमचं जस्ट अ मिनिट, थोडा नेटवर्क इश्यू आहे सरांकडे, तर सर पुन्हा जॉईन करतायत जस्ट. ओके ओके. तर आपल्या प्रिव्हियस बॅच मध्ये जे पार्टिसिपंट आहेत आसिफ शेख सर, तर त्यांचा जो काही फीडबॅक आहे तो आपण तोपर्यंत ऐकू शकतो. इन्व्हर्टर युजर्सच आहे, 20 वर्षापासून आहे. त्याला जोडून मला सोलर सुरू केलेलं ऑलरेडी झालेलं आहे, प्रोजेक्टही केलं. तर करताना मला काही क्वेरीज येतात. जनरली हा जो सोलरचा आहे बिझनेस, तर टेक्निकल तुम्हाला भरपूर सपोर्ट लागतं, कॅल्क्युलेशन्स आहे. यात असं नाही की आपण एक ऑर्डर मिळाली आणि लगेच ती कन्वर्ट होते. त्याला साईट व्हिजिट आहे, लोड स्टडी आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला साईट व्हिजिट करून किती पॅनल बसतील सगळं स्टडी करून त्याला काय काय सपोर्टिंग इक्विपमेंट्स आहे सगळं स्टडी करून आपल्याला पूर्ण स्टडी करायचं असते. आम्ही 1 महिन्यापूर्वी जॉईन केला होता कोर्स. जस्ट आपण करोनामधून बाहेर आलो आणि नंतर आल्यानंतर हा कोर्स सुरू केला. ॲक्च्युली त्यावेळेस स्टुडंट एवढे नव्हते, याचे फक्त 10% होते. तरी सरांनी आम्हाला त्यात पूर्णपणे शिकवलेलं आहे, पूर्णपणे स्टार्ट टू लायझनिंग, फ्रॉम लायझनिंग टू एंड, कमिशनिंग आणि टोटल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे फक्त थेरॉटिकल नाही शिकवणार, त्यांचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. सर स्वतः बिझी असतात, त्यांचे मला प्रोजेक्ट्स पाहिलेत पूर्ण नाशिक, आउट ऑफ पूर्ण महाराष्ट्र जरी बोललो, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ही झाली. अँड व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल आणि शेअर करतात त्यांचा एक्सपिरियन्स. प्रॅक्टिकली आपल्याला ते त्यांच्या साईटवर घेऊन जातात आणि हा एक्सपिरियन्स आपल्याला कुठेही मिळणार नाही. थोडक्यात सांगायचं तर आजपर्यंत सरांसमोरच सांगतो मी, आजपर्यंत चांगला मेंटर असू शकतो जो प्रॅक्टिकल, तो वन ऑफ द बेस्ट मेंटर आय हॅड. तर तुम्हाला खरंच करायचं असेल तर डोळे बंद करून जॉईन करा. तुम्ही डेमोमध्ये पण वेळ नका घालू. माय पर्सनल ओपिनियन, पर्सनल. सच टाईप ऑफ मेंटर यू विल नॉट गेट. तुम्ही जर सर बिझी झाले किंवा कुठे बिझी झाले तर सरने माय ते दुर्दैव बोलणार नाही. आहे सुरू करा लगेच उद्यापासून. गो हेड अँड हॅव अ थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. हे तुम्हाला मिळाल्यानंतर हे तुम्ही कुठेही उपयोग करू शकता. माझं ठीक आहे, माझं एक UPSC आहे आणि इन्व्हर्टरचं बॅकग्राऊंड होतं, इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड होतं. मला बेसिक कन्सेप्ट माहीत होते, काही कन्सेप्ट मी क्लिअर करूनही आलेलो होतो. तरीही मला त्यात करताना काही काही गोष्टी मला कळाल्या आणि भरपूर डेप्थ आहे. 20 दिवसही आम्हाला कमी पडले. 15 दिवसाचा कोर्स होता, आम्ही 20 दिवसापर्यंत घेऊन गेलो. सरांनी दिला आम्हाला. नंतर हे बोलले की आपल्याला पुढे जायचं आहे तर थांबू शकतो. तसं काही नाही. इज गिव्हिंग फुल टाईम, 2 hours, 3 hours, whatever we required, he gives. But go for it. This is a golden opportunity if you are planning for solar business. येस, तर असे खूप सारे फीडबॅक्स आम्हाला मिळाले. सो बेसिकली आसिफ सर जे आता आपण त्यांचा व्हिडिओ बघितला ते आपल्या ऑफलाईन बॅचचे पार्टिसिपंट होते आणि असे ऑनलाईन बॅचचे आणि खूप सारे फीडबॅक्स आपल्याला मिळालेले आहेत. सो बरेचसे क्वेश्चन्स आहेत सर चॅटबॉक्स मध्ये आणि बरेचसे आहेत क्वेश्चन्स. त्यासोबत बऱ्याच जणांनी हँड रेज केलेले आहेत. सो प्रवीण सर आपण आय थिंक प्रश्न विचारला होता आणि थोडा नेटवर्क इश्यूमुळे सर थोडे डिस्कनेक्ट झाले होते. तर पुन्हा एकदा तुम्ही अनम्यूट करून तुमचा जो काही प्रश्न आहे तो विचारू. हॅलो. येस सर, आवाज. हा,
सर माझा प्रश्न असा होता की समजा सरांनी सांगितलं की आपल्याला कुठेतरी म्हणजे कॉमन लाईट साठी वगैरे सोलरचं सिस्टम बसवायचे. तर सर बोलले होते की आपण त्यांच्या बिलावरनं वगैरे ते कॅल्क्युलेट करू शकतो किती लोड लागेल काय लागेल. तर आता समजा मुंबई सारखा किंवा कोकण भागातला एरिया आहे तर तिकडे कधी कधी काय होतं की पावसाळ्याच्या वेळेमध्ये 8 दिवस 15 दिवसापर्यंत कधी कधी ढगाळ वातावरण असतं. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो आणि कशा प्रकारे करू शकतो त्याचं कॅल्क्युलेशन? ओके, सो बेसिकली लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज आता मुंबईला काय होतं की पॉल्युशन इतकं आहे हवेत की सूर्याचा प्रकाश क्लिअर नसतोच. म्हणजे आपण जर नाशिक कम्पेअर केलं मुंबईच्या कम्पॅरिझन मध्ये, तर नाशिकला जेव्हा आपल्याला 4-4.5 तास जनरेशन मिळतं, मुंबईला 3-3.5 तास जनरेशन मिळतं. तर आपल्याला जी प्लांटची कॅपॅसिटी आहे ती लोकेशन बघून आपल्याला ते करावं लागतं. फर्स्ट पॉइंट. ओके. दुसरं आहे की त्या लोकेशन मध्ये किती दिवस पाऊस पडतो, किती दिवस सूर्य असतो, तर त्याच्याप्रमाणे आपल्याला अगेन प्लांट सायझिंग त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. आता फॉर एक्झाम्पल कोकणात लेट्स से 30 दिवस पाऊस पडत असेल, तर नॉर्मली आपलं काय होतं की 30 दिवसाचं जनरेशन 20% होतं नॉर्मल प्लांट पेक्षा. तर तेवढं आपल्याला फॅक्टर इन करावं लागतं प्लांट सायझिंग, कॅपॅसिटी सायझिंग करताना. सो ते हे सगळं म्हणून ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही लोकेशन, त्याचे वेदर कंडिशन्स, त्यांचं एअर क्वालिटी काय आहे ते सगळं बघून आपल्याला प्लांट सायझिंग. बिकॉज आपण जर फॉर एक्झाम्पल मुंबईला मी जर कुठे प्रोजेक्ट दिला आणि मी जर माझे सायझिंग नाशिक प्रमाणे जर साईज केलं, तर मला डेफिनेटली मुंबईच्या साईटवर जनरेशन कमी मिळणार. ओके, सो आपल्याला ते नीट जिओग्राफिकल लोकेशन बघून आपल्याला सायझिंग करावं लागतं प्लांटचं. ओके, थँक्यू. नेक्स्ट अमोल थोडगे सर, तुम्ही हँड रेज केलाय, तुम्ही अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, ते ऑलरेडी कव्हर झालंय. कोणीतरी विचारलेलं आपलं याच्याबद्दल, सबसिडी बद्दल, ते आलं लक्षात सर. गव्हर्नमेंट सबसिडी. प्रदीप सपकाळ सर, तुम्ही अनम्यूट करू. थँक्यू सर. या, वेलकम. हा सर. येस सर. हा सर, माझा प्रश्न सोलर रूफटॉपच्या संदर्भात होता. हो. की मी आता आमचं कसं आहे, मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी कन्स्ट्रक्शनचं, बिल्डिंगचं प्लॅनिंग करतो. बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज अशा येतात की ते म्हणतात की आता प्लॅनिंग करतायत तर ते सोलरचं पण करून टाका, आता सध्या चालू आहे सबसिडी वगैरे. सबसिडी आहे का नाही माहित नाही अजून, कारण प्रत्यक्ष मिळत नाही असं मी ऐकलं, जरी साईटवरनं फॉर्म भरला जात असला तरी. तर माझं एकच म्हणणं आहे की अदर ऍज बिईंग अ सिव्हिल इंजिनियर, मला जी अपॉर्च्युनिटी सोलर रूफटॉपची जी आहे, मी त्या संदर्भात हा कोर्स जॉईन करायचा विचार करतोय. फक्त मला काय म्हणायचं की मला प्रॅक्टिकल असं मिळेल का की आपण आता हा पूर्णतः ऑनलाईन ठेवलाय ना? हो. मग आम्हाला म्हणजे कसं काय कामाचं कसं काय प्रत्यक्ष कळणार त्याचं जरा या, सो बेसिकली आपण कॉम्बिनेशन करणार आहोत ऑफलाईन आणि ऑनलाईन. सो जर तुम्ही नाशिक मध्ये असाल. पुण्यात बोलतोय सर. कुठं? पुण्यात आहे मी. पुण्यात. फक्त नाशिक, तुमचं नाशिकला आहे. हो, हे सगळं नाशिक आपलं, मी नाशिकहून बोलतोय. या, सो प्रॅक्टिकल करण्यासाठी तुम्हाला मग नाशिकला ट्रिप करावी लागेल. असं आहे ना? किती दिवसाचं राहील सर? काय नव्हे, आम्ही दोन दिवसाचं करतो प्रॅक्टिकल ट्रेनिंग. सॅटर्डे संडे ऍडजस्ट करून होईल का? येस, होईल. होईल ना? कारण मी बघितलं ह्याच्यात अपॉर्च्युनिटी जबरदस्त आल्या आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल आणि सोलर. तर मला ते मी खूप दिवस पाहत होतो, ते आता तुम्ही डिक्लेअर केला हा प्रोग्राम, म्हणून मी म्हटलं डेमो बघावं काय आहे ते. गुड. आणि सर दुसरं एक, सोलरला हे आता आम्ही प्लॅन करतो, आम्ही बिल्डिंगचा प्लॅन काढतो, पण सोलरचं ज्यावेळी आम्ही त्याच्यात इंट्रोड्यूस करतो त्यावेळी बिल्डिंग बायलॉजच्या ह्याच्यात मला कुठं ते दिसलं नाही. सोलरचे रेग्युलेशन्स काय आहेत, बायलॉज काय आहेत? ओके, सो बेसिकली म्युन्सिपालिटीचं देर इज नो ऑब्जेक्शन फ्रॉम द म्युन्सिपल कॉर्पोरेशन अबाउट पुटिंग सोलर ऑन द रूफ. का? बिकॉज
सोलर स्ट्रक्चर इज अ टेम्पररी स्ट्रक्चर. म्हणजे आपण जर कवर्ड लेट्स शेड डिझाईन केलं टेरेसवर, हा ज्याच्यावर आपण पॅनल बसवणार आहोत, तर दॅट इज कन्सिडर्ड एज अ टेम्पररी स्ट्रक्चर. ओके. हा तर आमच्या बायलॉज मध्ये मी एक ठिकाणी पाहिलं, जर 3 मीटर हाईट पर्यंत जर असेल तर त्याची गरज नाही. हा, आणि तेवढेच असतात बिकॉज आणि त्याच्यावर आपलं 3 मीटरच असतं. हो, बिकॉज नॉर्मली आपलं लोएस्ट पॉइंट 8 फूट असतो आणि विच गोज टू अराउंड 10 to 12 feet. 10 to 12 म्हणजे feet 2.5 मीटर वगैरे. हा, सो तेवढं मॅक्सिमम, त्याच्यावर देर इज नो नीड. मग सर ह्या स्ट्रक्चरचं डिझाईन कसं करायचं? काय ते स्ट्रक्चरल डिझाईन म्हणूनच करायचं का कसं? स्ट्रक्चरल डिझायनिंग नॉर्मली हे यू डोंट नीड टू डू स्ट्रक्चरल डिझाईन असं. दिस इज अ फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर. सी, स्ट्रक्चरल डिझायनिंग कधी येतं, जेव्हा आपल्याला बिल्डिंगच्या स्ट्रक्चर मध्ये हे आपण लावतोय, तर बिल्डिंग कॅन इट टेक द वेट ऑफ दिस सिस्टम. त्याच्यासाठी स्ट्रक्चरल डिझायनरची मदत लागते, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा लागतं. ओके. जुनी बिल्डिंग असली तर. नवीन बिल्डिंग मध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, बिकॉज न्यू बिल्डिंग. मग सर इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन जे करतो ते सेफ्टी, त्याच्या मेजर्स किंवा काय ह्याच्या संदर्भातलं रेग्युलेशन किंवा काय MSc DCL किंवा कुणाचं चेकिंग असतं का नाही? हो हो हो, डेफिनेटली. म्हणजे MSc DCL, नेट मीटर अप्रुव्हल किंवा तुमची सिस्टम इन्स्टॉल नीट झाली आहे की नाही, कन्सिडरिंग ऑल द सेफ्टी फीचर्स, ओके. they come and check everything before giving you a letter of approval or go ahead letter. मग ते चेक केल्यानंतरच आपल्याला परमिट मिळतं का की कमेन्समेंट? नो, तसं नसतं. सी, बेसिकली तुम्ही सिस्टम इन्स्टॉल करू शकता इवन बिफोर गेटिंग सँक्शन लेटर. सँक्शन लेटर मिळाल्यानंतर तुम्ही जर तोपर्यंत तुमची सिस्टम इन्स्टॉल झाली असेल, तर तुम्हाला पत्र द्यावं लागतं MSCB मध्ये की आम्ही ह्या सँक्शन लेटरच्या बेसिसवर आमची सिस्टम इन्स्टॉल झाली आहे, प्लीज कम अँड इन्स्पेक्ट. Okay, so they will come and inspect, and once they come and inspect, they will give you a letter saying that now you can give your meter for testing. मीटर टेस्टिंग झाल्यानंतर एग्रीमेंट आपल्याला साइन करावं लागते विथ MSCB. तर हे चेक पॉइंट्स आहेत सिस्टम मध्ये, जिथे याला बघायला येतात whether you are taken care of all the safety features and safety devices and all that. लाइटिंग अरेस्टर लावलाय की नाही, अर्थिंग प्रॉपर केअरले की नाही, अर्थिंगचे व्हॅल्यूज काय आहेत, ते सगळं आपल्याला वर्क कंप्लीशन रिपोर्ट मध्ये द्यावं लागतं. मग जसं आपण काही ठिकाणी बघा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन केलं की सुपरवायझरची सही घेऊन आपण ते त्यांना देतो की yes it is okay in all respect. तसं काही नाही आपल्याला द्यावं लागत? नाही, इथे स्वतः MSCB चे लोक येतात ना बघायला, ते चेक करतात. ओके, गुड. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्स. येस सर. सो प्रदीप सर, जर आपले म्हणजे बेसिकली जे काही टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहात. सो डेफिनेटली तुम्ही हा कोर्स जॉईन करा, आणि जे काही तुमचे अजून टेक्निकल क्वेश्चन्स असतील किंवा कॅल्क्युलेशनच्या रिगार्डिंग जे काही क्वेश्चन्स असतील तर इन डिटेलमध्ये आपण ते कोर्समध्ये बघणार आहोत. नेक्स्ट, चेतन सर, यू कॅन अनम्यूट अँड यू कॅन आस्क द क्वेश्चन. सर, आवाज ऐकू येते माझा? हो, येतो. हां सर, ॲक्च्युली माझे बेसिकली 2 क्वेश्चन्स आहेत. जर आपण सोलर रूफटॉप सिस्टीम असेल तर ती जर बँकेकडे लोनसाठी अप्रोच करणार आहोत कस्टमरसाठी, तर त्या कोणत्या बँकेकडे अप्रोच करू शकतो, आणि त्याचा एक सब्जेक्ट कोणता आपण त्यांना सांगू शकतो की तर त्यांचं तारण काय ठेवू शकतो ओके, ह्यासाठी. आणि दुसरा क्वेश्चन आहे तो, जर आता जसं की तुम्ही म्हटलं की M&RE थ्रू आपण सबसिडी घेऊ शकतो, तर ते जसं आपली रजिस्टर्ड फर्म असेल तर त्याला M&RE ला आपण कसं कनेक्ट करू शकतो त्यामध्ये? ओके. सो पहिला प्रश्न आहे फायनान्सिंगचा ना? हां सर. ओके, सो त्याच्यातनं बँका तुम्हाला कमर्शियल लोनच्या नावाखाली तुम्हाला लोन देऊ शकतात ॲट अराउंड 9% किंवा 9.5%च्या रेट, बट दॅट डिपेंड्स ऑन दी बँक. पण बँकांकडे न जाता देर आर अदर फायनान्सिंग कंपनीज विच इज रेडी टू फायनान्स युअर सोलर प्रोजेक्ट. तर एक इलेक्ट्रॉनिका फायनान्स नावाची कंपनी आहे. इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड ही जी कंपनी आहे फायनान्सिंग कंपनी, ती तुमचे सोलरचे प्रोजेक्ट फायनान्सिंग करायला तयार असतात.
तर त्यांना तुमचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. म्हणजे आय थिंक इन्कम टॅक्स रिटर्न्स किंवा त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात ते विचार घेतील तुमच्याकडनं. आणि मग अकॉर्डिंगली तुम्हाला काय लोन हवाय, किती लोन हवाय, त्याच्याप्रमाणे तुम्हाला लोन पिरियड सुद्धा ठरवून देतील आणि यू कॅन साइन अप फॉर द फायनान्सिंग. ओके चेतन? येस सर. ओके, दुसरा प्रश्न आहे MNRE ना? हो हो. ओके, सो MNRE ची जी स्कीम आहे ती आता अजून अनाउन्स, जस्ट त्यांचं सर्क्युलर आलंय. येस. आणि त्याच्यात वन ऑफ द प्री रिक्विजिट इज एक फॉर्म आहे त्यांचा, ज्याच्यात त्यांनी मेन्शन केलंय की यू हॅव टू सबमिट अ बँक गॅरंटी, परफॉर्मन्स बँक गॅरंटी ऑफ 2.5 lakhs. दॅट इज 50,000 पर इयर. 5 वर्षाची परफॉर्मन्स बँक गॅरंटी आपण द्यावी लागते. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला MSCB मध्ये सबमिट करावं लागतात. आपले सगळे डॉक्युमेंट्स मिळालं की MSCB आपल्याला रजिस्टर करेल ॲज अप्रूव्ड वेंडर. आणि त्याच्यानंतर जे कस्टमर MNRE कडे जातील फॉर सबसिडी, तुमचं नाव सिलेक्ट करतील ॲज सप्लायर ऑर वेंडर. आणि कस्टमर त्यांचे बँक डिटेल्स MNRE कडे देतात, सो दॅट तुमचं प्रोजेक्ट तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करता तुम्ही MNRE साईटवर, आणि कस्टमरला डायरेक्टली सबसिडी मिळणार डायरेक्ट त्यांच्या अकाउंट. सो दॅट इज द MNRE स्कीम. Next, Shiv sir, you can unmute and you can ask the question. हॅलो. हॅलो. हा, येतोय का आवाज सर? हो येतोय. खूप छान वेबिनार होता, जे माहितीपूर्ण होता. मला थोडासा एक जेनेरिक प्रश्न ऍक्च्युली, जे वॉटर पंप असतात, माझी गावाकडे शेती आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्या स्कीम विषयी तुम्ही जे मेन्शन केली त्याविषयी माहिती आहे. पण तिथं जी बॅटरी असते ना, त्या बॅटरी चोरी होण्याचा खूप प्रकार घडतो. आणि वन्स दॅट बॅटरी इज स्टोलन, त्यांना ते मग ते ऑलमोस्ट तो पंप बंद पडल्यासारखं. तर त्याला काही पर्याय आहे का? म्हणजे असं काही त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो किंवा दुसरं काही टेक्नॉलॉजी आहे असं काही? आहे. सो फर्स्ट पॉइंट इज दॅट त्यांनी बॅटरी बेस्ड सोलर पंपिंग सिस्टम लावली असेल, because somebody must have told him that you put him a battery based system so that you can use the pump at night. राईट. नॉर्मली कसं असतं, सोलर पंपिंग मध्ये दिवसाच्या वेळेत बॅटरीलेस सोलर पंपिंग सिस्टम जर घेतली तर ती डे टाइम मध्ये पंप चालतो. आणि पंप चालल्यावर बेसिकली यू हॅव 2 ऑप्शन्स देअर. एक तर तुम्ही ग्राउंड लेवलवर एक टाकी बनवा आणि सोलर पंपिंगनी त्या टाकीत पाणी भरून टाका त्या टाकीत, आणि मग रात्री सोडा अवस्थेत. किंवा ओव्हरहेड टाकीमध्ये तुम्ही पाणी पंप करून त्याच्यात स्टोरेज करायचं दिवसाच्या वेळेला, आणि रात्री हवं असलं तर तिथनं त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पाणी तुमच्या शेतात जाईल. सो द सोल्युशन इज टू गो फॉर अ सिस्टम विदाउट बॅटरीज. आता जर ग्रेट. ओके, सो दिस इज वन. आता बॅटरीज जर चोरीला जात असतील तर you have to make a cage and राईट. पण हा पहिला ऑप्शन मला जास्त म्हणजे चांगला वाटला, की इन अ डे टाइम यू कॅन लाईक स्टोअर दॅट इन टू काय म्हणू टाकी वगैरे, आणि मग त्या हाईटच्या ह्याच्या प्रेशरवरती ते ऑटोमॅटिकली ड्रीप आणि इतर ठिकाणी आपण सप्लाय करू शकतो विदाउट एनी इलेक्ट्रिसिटी. राईट. Okay, yeah, great. Thank you very much, sir. Yeah. Yes. Yes sir. So I think आपण सर्व क्वेश्चन जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. प्रवीण सर, तुम्ही हँड रेज केलाय. Yes, one last question we can cover. हॅलो सर. हॅलो. Yes. माझा क्वेश्चन असा होता की जर फक्त कोणाला इन्स्टॉलेशन आणि कमिशन मध्ये बिझनेस मध्ये करायचं असेल तर मग हा कसा वर्क होतो आणि काय याच्यात फायदे काय? बरं, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग फक्त तुम्हाला करायचं असेल तर असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे इन्स्टॉलेशन कमिशनिंगची टीम नसते. म्हणजे ते प्रोजेक्ट ऑर्डर घेतात पण त्यांच्याकडे माणसं नसतात ऑन, म्हणजे
प्रोजेक्ट इन्स्टॉलेशन टीम साठी ते त्यांच्याकडे ते शोधत असतात इन्स्टॉलेशन करणारे लोक. हॅलो. Yes, sir. Okay. Next, Nakul sir, you can unmute and you can ask a question. हॅलो. हा हॅलो. हा, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. खूप छान मार्गदर्शन केलं आपण आणि खूप गरज होते. एक साधारणतः 2 वर्षापासून वेट अँड वॉच होता की कोणी मार्गदर्शन करतं की या विषयावरती. तर निश्चितच खूप छान माहिती मिळाली. एक शेती करतो फळला. तर मला एक असं विचारायचं होतं की साधारणतः एक सरकारची अशी योजना आहे की जिथे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाही तिथंच ते लोक सोलर येतात. परंतु आपल्याला याच्या अगेन्स्ट जाऊन जर सोलर जर बसवायचं असेल साधारणतः एक 5 HP कनेक्शनला साधारणतः किती पर्यंत खर्च येऊ शकतो? 5 HP तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 4.5 ते 5 लाखाचा खर्च येईल रफली. हा हे वगैरे काय नसतं ना? नाही, सबसिडी फक्त त्या शेतकऱ्यांना मिळते ज्यांच्या शेतावर MSCBचं कनेक्शन नाहीये. म्हणजे हा यू गेट देयर इज अ 90% सबसिडी स्कीम. ती कुसुमचे कंडिशन्स असतात. तर ती आहे. दॅट इज द स्कीम फॉर स्मॉल फार्मर्स. नाही, परंतु मला असं विचारायचं होतं, परंतु माझ्याकडे 1 हेक्टर 22 माझे क्षेत्र आहे आणि एक बोरवेल आणि एक विहीर आहे. त्यावरती इंडिव्हिज्युअली जरी मी खर्च केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटची काही स्कीम आहे का त्यासाठी? नाही. नाही. ओके. सपोज मी 4 लाख to 5 लाख खर्च करून तो सिस्टम बसवला पण, परंतु त्याचं मला हे मेंटेनन्सचा पार्ट किती आहे? म्हणजे MSCBच्या तुलनेमध्ये आणि सोलरच्या तुलनेमध्ये काय परवडतं? ओके. सो बेसिकली मेंटेनन्स जे आहे ना सोलर सिस्टम मध्ये, तुम्हाला फक्त जे पॅनल्स आहेत ते स्वच्छ ठेवावे लागतात. कीप युअर पॅनल्स क्लीन. बिकॉज त्याच्यात बॅटरीज नसतात. सो बॅटरीचं मेंटेनन्स काही नसणार. ओके. अपग्रेड. हा ही सोलर सिस्टम इज solar pumping system is not off grid. It is not connected to any grid also. Okay. It's a standalone system. Okay. तर त्याच्यात तुम्हाला एक ऑप्शन असा येतो की तुम्ही जर AC सप्लाय असेल म्हणजे MSCBचा ग्रिड सप्लाय असेल तर तो तुम्ही त्या सिस्टम मध्ये कनेक्ट करू शकता. इफ यू आर इंटरेस्टेड इन रनिंग युअर पंप ॲट नाईट ऑल्सो. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता का? करेक्ट. तर त्याच्यात ओके. कंट्रोलर जो असतो दॅट हॅज टू बी सुटेबल फॉर सोलर ॲज वेल ॲज ग्रिड. अच्छा, पण MSCBच्या आणि सोलरच्या तुलनेमध्ये तुम्ही मला सांगितलं नाही की कुठल्या याला जास्त अफोर्डेबल आहे? अफोर्डेबल आता असं आहे की तुमच्या शेतावर सी आय टेल यू व्हेरी फ्रँकली, तुम्ही काय रेटने आज इलेक्ट्रिसिटी घेता MSCB कडनं? 3 रुपये 2 रुपये. येस. राईट. येस. What you have to see is dependability of MSCB supply. How regular is it? तुम्हाला रात्री जागून त्या पंप चालू करावं लागतो का रात्री? नक्कीच. रात्री 12ला लाईट येते, सकाळी 6ला जाते. बरोबर ना. तर त्याच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही जर सोलर पंपिंग सिस्टम लावली आणि दिवसा तुम्ही पाणी आयदर दिवसा शेतात द्या किंवा मग दिवसा तुम्ही स्टोरेज करा आणि जेव्हा पाणी लागतं त्यावेळेला त्या टाकीतनंच पाणी सोडा, असं करू शकता तुम्ही. सो यू कॅनॉट म्हणजे आता MSCB ला तुम्ही 2 रुपये पर युनिट देता, पण इरेग्युलर सप्लाय आहे. 3 आठवड्यात 3दा येतं ना 3 फेज. येस. आणि आठवड्यात सिंगल फेज. सो 3 आठवड्यात 3दा तुम्हाला पंप चालूच करता येत नाही किंवा मग रात्री. नाही, बिलकुल नाही. रात्री 12ला. हा, तर ते तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागतं की तुम्हाला पाणी किती जरुरी आहे, किती वाजता दिवसा पाणी लागतं, रात्री पाणी लागतं, दॅट यू हॅव टू. आणि मग ते यू हॅव टू इव्हॅल्युएट अँड सी व्हॉट इज मोर इकॉनॉमिकली सुटेबल. ओके. आणि ते आणि काय? हॅलो. हा. हॅलो. म्हटलं मेंटेनन्सचा काही इश्यू नसतो ना मोस्टली? पॅनल स्वच्छ ठेवा बस, बाकी काही.
ओके, आणि साधारणतः वन टाइम समजा इन्व्हेस्टमेंट केली आपण, साधारणतः त्याला किती इयर्स पर्यंत वॉरंटी पिरियड असतो? 6 इयर्स, 10 इयर्स असं काही असतो त्याला? इन्स्टॉलेशन झाल्यानंतर किती दिवस युनिट कडे वॉरंटी बघावं लागतं? नॉर्मली 5 वर्षाची वॉरंटी असते ऑन दी पंप. हो या सो Okay, बेसिकली okay. पॅनल्सला 10 वर्षाची वॉरंटी असते पॅनल्सला. ओके, पंपांना 5 वर्षाची वॉरंटी असते. 5 किंवा 2 वर्षाची वॉरंटी असते. आणि ओके. लास्ट क्वेश्चन. एरिया 5 HP चं साधारणतः आपल्याला बसवायचं असं एरिया किती कव्हर करावा लागतो प्लेट्सला पॅनल साठी? 5 किलोवॅट म्हणजे 3.5 5 500 स्क्वेअर फूट. 500 स्क्वेअर फूट. रफली 500 स्क्वेअर. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. खूप Yeah, खूप okay. छान मार्गदर्शन केलं. Thank you. थँक्यू. बाय. येस ओके. सो अजूनही बरेचसे क्वेश्चन्स आहेत, पण डेफिनेटली आपल्याला टाइम लिमिट पण फॉलो करावा लागेल. सो वी विल कन्क्लूड द टुडेज वेबिनार हिअर. सो ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे, तो जसं आपण बघितलं की आजच्या इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये सरांनी बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते खूप डिटेलमध्ये ते सरांनी आन्सर केले. तर सेम फॉर्मॅटमध्ये आपला जो 2 आठवड्याचा लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असणार आहे, सोबत एक ऑफलाईन प्रॅक्टिकल सेशनही आहे असेल. तर तिथे आपले जे सगळे क्वेश्चन्स आहेत, सगळ्या शंका आहेत, ते सर्व आन्सर सर करणार आहेत. आणि कम्प्लीट त्यामध्ये टेक्निकल डिटेल्स सगळं सोलर फायनान्सिंग, सोलर कंपोनंट्स, इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स आणि त्याचबरोबर सर्व बिझनेस ऍस्पेक्टही आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की ज्यांना या कोर्स सोलरमध्ये नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, डेफिनेटली तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो जॉईन करा. आणि चॅटबॉक्स मध्ये आपल्या सर्वांसाठी रजिस्ट्रेशनची लिंक आहे, मी ऑलरेडी पेस्ट केलेली आहे. तर तिथून आपण या कोर्ससाठी जी आहे रजिस्ट्रेशन करू शकता. So thank you so much, Vikram sir, for your wonderful guidance, and Thank you. thank you all for joining in this webinar. Good night. Thank you everybody. Good night.